श्रावण महिना म्हटलं की रोज अगदी कुठला तरी सण व्रतवैकल्य असा हा महिना. आजचा दिवसही तेवढाच महत्त्वाचा. आज पारसी लोकांसाठी नववर्ष आरंभ आहे, पतिती हा सण आहे आणि त्याच बरोबरीने आज नारळी पौर्णिमा हाही सण आहे. सर्व पारसी बांधवांना नववर्षाच्या शुभेच्छा देतेच. पण मंडळी, सागरे सर्व तीर्थानी असं वचन आहे. म्हणजे नदीपेक्षा संगम, संगमापेक्षा समुद्र हा जास्त पवित्र मानला जातो. म्हणून या समुद्राच्या किनारी राहणारे आम्ही डोलकर 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 दर्याचा राजा असं म्हणणारे, म्हणजे स्वतःला दर्याचा राजा म्हणणारे आणि त्यांची पारो हे सगळे मिळून या समुद्राची आराधना करतात. अर्थात कोळी बांधव हे या समुद्राला वरुण देवतेचं स्वरूप समजून त्याची पूजा अर्चा करतात. वर्षभर येणाऱ्या संकटांपासून आम्हाला दूर ठेव अशी त्याच्याकडे आराधना करतात, याचना करतात. असा हा अत्यंत पारंपरिक आणि अतिशय सुंदर उत्साहाने भरलेला नारळी पौर्णिमा हा सण. श्रावण पौर्णिमा असं याला म्हटलं जातं. श्रावणात येणारी ही पौर्णिमा, त्यामुळे या नारळी पौर्णिमेचा हा जो सण आहे त्याची परंपरा काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, कशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो, हे सगळं आजच्या आपल्या कार्यक्रमातनं आपल्याला याविषयी चर्चा करायची आहे, याविषयी अधिक जाणून घ्यायचंय. त्यामुळे आजचा आपला विषय काय आहे बघा. आजचा आपला विषय आहे सण आला नारळी पौर्णिमेचा. या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे केसरीनाथ पाटील यांना. सामाजिक कार्यात 50 वर्षापासून ते कार्यरत आहेत. अपंग मित्र म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला या संस्थेचे मागील 21 वर्ष माजी प्रमुख कार्यवाहक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना कथा सांगणे, सणांच्या विषयीची माहिती देणे, या सगळ्या गोष्टी त्यांना खूप मनापासून आवडतात. मंडळी, आज आपण त्यांच्याकडनं नारळी पौर्णिमेविषयी विशेष माहिती मिळवून घेणार आहोत. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील, थेट आमच्याशी संपर्क साधा या फोन नंबरच्या माध्यमातून. फोन नंबर आमचे असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी कोड आहेच. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते. सर, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. खूप शुभ दिवस आहे. सुरुवातीला नारळी पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आपल्याला देते. काय सांगता येऊ शकतं सर, परंपरेने अनेक सण, अनेक व्रतवैकल्य आपल्याकडे चालत आलेले आहेत. पारंपरिक पद्धतीने आपण ती साजरी करत असतो. हल्ली त्याचं स्वरूप बदललेलं आहे असंही आपल्याला दिसतं. परंतु हा नारळी पौर्णिमा हा जो सण आहे, ह्या सणाचा इतिहास काय आहे, कुठून सुरुवात झाली, कधी सुरुवात झाली, काही त्याविषयी माहिती आहे? नाही, आपल्याला सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा हा जो नारळी पौर्णिमेचा सण आहे हा अनंत काळापासून आपण साजरा करीत आलेलो आहे. बरं. त्याच्या काही परंपरा ज्या आहेत त्या आपण पाहतो, त्या पारंपरिक चालत आलेल्या आहेत. आणि समुद्रकिनारी जे राहणारे लोक आहेत, विशेषतः आमचे कोळी बांधव, ते त्याला देवता मानतात. बरं. सर्वस्व त्यांना अर्पण करतात. आणि मग त्या देवतेच्याच मुळे आपण आहोत ही त्यांच्यामध्ये श्रद्धा असते. आणि काही संकट आली तर शेवटी त्यांच्याकडे त्यांना पाहावं लागतं. अशा ह्या समुद्र देवतेला त्यांना आराधना करणं आणि आपलं भावी आयुष्य संबंध चांगल्या प्रकारे जाणं, अशी या दिवशी प्रार्थना करत असतात सर्व बांधव. आणि त्याच्यात एक वेगळं वातावरण असतं की एक आशेचा किरण असतो की आजच्या दिवशी नारळी पौर्णिमेला आपण समुद्राला नारळ विसर्जन केलं तर उद्या कदाचित आपल्या याचं परिवर्तन होईल, या आशेवर तो जगत असतो. आणि खरोखरच मला सांगायला अभिमान वाटतो की गेली 3.5 महिने हा व्यवसाय आज बंद आहे. बरं. पावसाळ्यामुळे शासनाचंही त्या ठिकाणी परिस्थिती आहे की बंद करायचं. बरं. आता बंद केल्यानंतर याचं उपजीविकेचं साधन काय असणार? आज गेली 3.5 महिने आमचा हा जो समाज आहे, विशेषतः भगिनी समाज आहे, की ज्या व्यवसायासाठी मार्केटमध्ये जाणार तेव्हा चूल पेटणार. आणि अशा परिस्थितीत या समुद्राच्या लाटांची झुंज देऊन हा समाज आतापर्यंत
या आशेवर आहे. बरोबर. या समाजाच्या काय अडचणी आहेत, आज स्थितीला त्याची कशी दशा आहे, भविष्यात कशी राहणार आहे, या सगळ्याविषयी माहिती घेते आपल्याकडनं. पण आपण जेव्हा सणाच्या संदर्भामध्ये बोलतोय ना, तेव्हा हा तुम्ही सांगितलं अत्यंत प्राचीन असा हा सण आहे. नेमका कशा पद्धतीने, कारण आता आम्ही बघितलं ना गाण्यामध्ये सोन्याचं नारळ जे आहे ते त्या समुद्रामध्ये आपण अर्पण करतो, वरुण देवतेला आपण अर्पण करतोय. तर त्या पाठीमागची काय संकल्पना आहे? म्हणजे पूर्वी खरोखर सोन्याचा नारळ देत होते का, आणि आता कशी परिस्थिती आहे? आताही तशाच पद्धतीने हा सण साजरा केला जातो का? नाही, मला असं वाटतं की पूर्वीपासूनच ही परंपरा आहे. बर. पूर्वीच्या वेळेला स्वस्ताई असल्यामुळे हा हा. या सगळ्या गोष्टी साध्य होत होत्या. बरं. आता दिवसेंदिवस हा सण साजरा करत असताना परिवर्तन होत चाललं, महागाई वाढत चालली, आणि याच्यामुळे आता ज्या जरी धार्मिक भावना असल्या तर या सोन्याचा नारळ आणणार कुठून? आज परवडणार नाही. परवडणार नाही याला. मग त्याच्यात असं समाजाच्या लोकांनी युक्ती केली की त्या नारळाला मुलामा द्यायचा. बरं. आणि त्याच्या मुलामामुळे तो नारळ आपल्या पालखीमध्ये त्याचं पूजन करून पालखीत ठेवतात. मला तेच विचारायचंय, नेमकी पद्धत कशी आहे, कशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो? हीच परंपरा आहे की नारळाचं पूजन करणं, बरं, आणि त्याला आराधना करणं, आणि या सगळं मनोगत व्यक्त करून त्या पालखीसहित त्या ठिकाणी घेऊन चालत जातात. बरं बरं. असं. अच्छा. आपल्याला प्रशांत सागर पुण्यावरनं काही प्रश्न विचारू इच्छित आहेत. आधी बघूयात का ते काय म्हणतात. काय, तुमच्या ठीक आहे. परवानगीने प्रश्न बरं, घेते. ठीक. प्रशांत सागर पुण्यावरनं बोलतायत. हॅलो. हा, नमस्कार. हा, बोला. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी प्रशांत सागर बोलतोय पुण्याहून. बोला. माझा असा प्रश्न होता की हा सण फक्त कोळी बांधवांचाच आहे का आपण सगळे हिंदू बांधव साजरे करू शकतो? हा, हा. नक्कीच. त्यांचा प्रश्न आहे की हा जो सण आहे तो फक्त कोळी बांधवांचाच आहे की सर्वजण हा सण साजरा करू शकतात? या खरं म्हटलं तर कोळी बांधवांचं समुद्राशी नातं आहे, हा. त्याच्यामुळे त्यांची जवळीक आहे. हो. पण असं नाही की कोळी बांधवांनीच करायचं खरंय, असं नाही. हम्म. इतर समाजाने त्याच्यामध्ये सहभागी होणं ही चांगली आनंददायी गोष्ट आहे. बरोबर आहे. कारण सगळ्यांना आनंद आपल्याला लुटता येईल. कारण आनंद तुम्ही दिलात तर तो तुम्हाला रिटर्न परत येईल. खरंय. तेव्हा इतर जे बांधव यांनी जो प्रश्न चांगला विचारला की याच्यामध्ये सर्व धर्म समभाव अशी भावना निर्माण कशी होईल याचा आपल्याला प्रयत्न करायला लागला. आणि आता जो प्रश्न विचारला तो अतिशय चांगला आहे. खरं. केवळ कोळी लोक तर समुद्र किनारी राहतात, हा पारंपरिक आणि आज अनंत काळापासून हा सण साजरा साजरा केला बरोबर. जातो. पण एक आपण असंही त्या निमित्ताने म्हणू शकतो का, कारण समुद्र निसर्ग काय हा संपूर्ण निसर्ग हा मानवाची देवताच आहे. मग तो कुठल्याही ह्याच्यातला असू दे, पण निसर्ग हा आणि मानव ह्याचं जे नातं आहे ते अतूट नातं आहे. त्यामुळे त्या निमित्ताने निसर्गाचं पूजन करणं, त्या निमित्ताने त्याची आराधना करणं, त्या निमित्ताने त्याच्याजवळ हात जोडणं आणि येणाऱ्या संकटांपासून तू आम्हाला मुक्त कर असं म्हणणं ही एक त्याच्या पाठीमागचा भाव असू शकतो. त्यामुळे त्याला कुठल्या एखाद्या समाजाचा किंवा असं काही चौकटीत आपण ठेवू शकत नाही. काय वाटतं आपल्याला? नाही, हे तर हा जो नारळी पौर्णिमा हा सण आहे, हो, हा संबंध महाराष्ट्रात नव्हे तर भारतातही साजरा केला जातो. हो. परंतु त्या प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. बरं. हा. त्यांचा शेवटी जो अंतिम ध्येय आहे ते एकच आहे. पण त्यांच्या पारंपरिक ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीने ते करत असतात. तेव्हा मला असं वाटतं हा एक नातं जोडण्याचा हा सण आहे असं मला वाटतं. खरंय. आता तुम्ही ज्या आजची जी भोवताळची परिस्थिती आहे ही जर आपण लक्षात घेतली तर मला असं वाटतं नारळी पौर्णिमा हा जोडणारा सण आहे. खरंय. आणि असेच सण आपण जर काही एकोपाने केले तर मला असं वाटतं त्याच्यात निश्चितच सामाजिक परिवर्तन होईल असं मला वाटतं. नक्की. सगळे सण समारंभ हे एकत्र येणं, त्यानिमित्ताने जोडलं जाणं, त्यानिमित्ताने माणसाशी जोडलं जाणं आणि निसर्गाशी जोडलं जाणं, असे सगळेच बहुउद्देश त्याच्यामध्ये दडलेले असतात, नाही का? आता तुम्ही उल्लेख केला की वेगवेगळ्या आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रांतात हा साजरा केला जातो, की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रत्येक सणाच्या बाबतीत आपण बघतो की वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरा केला जातो. उद्देश, अंतिम ध्येय शेवटी तेच आहे, निसर्गाशी जोडलं जाणं, निसर्गाची आराधना करणं. पण तरी पद्धत वेगळी वेगळी आहे म्हणता.
थोडंसं काही सांगता येईल केरळामध्ये, आपल्याकडे, गोव्यामध्ये कशा पद्धतीने हा वेगवेगळ्या पद्धतीने सण साजरा केला जातो? आता नारळी पौर्णिमेचा जो सण आहे हा हा केरळामध्ये आपण पाहतो की केरळाची त्यांची वेशभूषा म्हणजे लुंगी नेसणं, बरं. हा लुंगी हा. नेसणं, काही हे असे म्हणजे एखादं वस्त्र अंगामध्ये फार ते क्वचितच वापरतात पण त्यावेळेला. म्हणजे आपल्याकडे ही कोळी बांधव जी लुंगी घालतात तर तिथे थोडी वेगळी पद्धत तिथे आहे का? वेगळी पद्धत आहे. बरं, म्हणजे अशी गुंडाळलेली आहे. यांच्यामध्ये हा रुमाल असतो. बरं. हा तर अशी पद्धत त्या ठिकाणी पारंपरिक त्यांची चालू आहे. हा हा गोव्यामध्येही आज मितीला सोन्याचा नारळ दिला जातो. आजही दिला जातो. आजही दिला बरं, जातो. हां. मोठ्या प्रमाणात तिथे जमतात. हो. आणि सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी जे विभाग आहेत हो. त्या ठिकाणी गाभीस समाज आहे. बरं. त्या गाभीस समाजाची अशी पद्धत आहे की गळ्यात जानवं घालायचं बरं. आणि जानवं घातल्यानंतर ते समुद्राच्या ठिकाणी समुद्राच्या देवतेला आराधना करण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात. बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते हो. पण उद्देश एकच असतो. हा हा खरं. हा आपण म्हणतो की वेगवेगळ्या त्यांच्या समाज चालीरीती ज्या आहेत हो. जमातीच्या. आता आमच्याकडेही जमाती या वरळीला आहेत जमाती, पण त्यांच्या चालीरीती जरी वेगवेगळ्या जरी असल्या याच्यात तर उद्देश हा एकच असतो. खरं. आणि या भावनेने आता मला असं वाटतं की फार आनंदाची गोष्ट अशी आहे की आता ह्या पारंपरिक ह्या सणाच्या वेळेला काही संस्था आता एकत्र यायला लागल्या आहेत. बरोबर. मला वाटतं आजही वरळीमध्ये काही वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जाणार आहे. त्याच्याविषयी माहिती घेते. आता भारत काय वावळ आपल्याला प्रश्न विचारतात. आता- ते काय म्हणतात प्रश्न विचारून आपण त्यांना अधिक प्रश्न घेऊया. चालेल. भारत वावळ विचारतायत. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आज नारळी पौर्णिमा आहे हो. आणि आज आपण समुद्र देवतेला नारळ अर्पण करून समुद्र देवतेचा आशीर्वाद मागतो. हो. असे करण्यासाठी आजपासून आपण कोणते असे संकल्प करावेत की यापासून आपल्यापासून सर्वांनाच जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होईल आणि सर्वांना प्रगती होईल. धन्यवाद. नक्कीच उद्देश तोच आहे भारतजी. त्यांनी तोच प्रश्न विचारलेला आहे की खरं आजच्या काळामध्ये जेव्हा आपण समुद्राची पूजा करणार आहोत, वरुण देवतेची पूजा करणार आहोत, संकल्प कुठला सोडायचा का, आणि सोडायचा असेल तर असा कुठला संकल्प सोडावा की जेणेकरून आपल्याला सुख, समृद्धी या सगळ्याची प्राप्ती होऊ शकेल? हा जो ह्यांनी विचारला प्रश्न अतिशय चांगला आहे. खरंय. कारण की आता अलीकडे याला आपण ज्याला म्हणतात ना एकत्र येणं हो. आणि एकीचं सुकाणं जे आहे ते पुढे नेणं याची आज गरज आहे. नितांत आणि गरज. मला आता सांगायला अभिमान वाटतो की वरळीला वरळी कोळीवाडा ओनर्स असोसिएशन आहे, कम्युनिटी. बर बर. हा. त्यांनी आता आजच्या दिवसाला असं केले की 8 पाटील जमाती एकत्र आल्यात आणि त्या एकत्र येऊन त्या स्वतंत्र पूजा करणार. आणि तो जो नारळ आहे मुलायम लावलेला पूर्वीच्या वेळेला सोन्याचा होता पण आता ते परवडत नाही, या दृष्टीने त्याला मुलामा लावून तो पूजन करून त्या पालखीत ठेवणार. बरोबर. आणि ती पालखी वाजत गाजत समुद्र किनारी जाणार. त्याच्यामध्ये स्थानिक आमदारही त्याच्यात सहभागी होणार आहेत, सुनील शिंदे म्हणून. बरं बरं. तर मला असं वाटतं याची एकत्र येणं हा एक सगळ्यात एकत्र महत्त्वाचा येणं भाग आहे अतिशय त्याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे आपले जे काही मतभेद आहेत ते दूर होणं या दूर निमित्ताने. होणं. कारण सागराचा अथांग सागर आहे, सागराने अनेकांना पोटाशी धरलेला आहे, नाही का? हो, खरं. तसेच आपला जो काही अहंकार आहे, मतभेद आहे, हा आपण विसर्जन करायला पाहिजे. वा. हा आजच्या दिवशी आपण संकल्प करायला क्या पाहिजे. बात. खूपच छान. असं मला अगदी वाटतं. अगदी सागराप्रमाणे मन मोठं मग करणं विशाल. हा आजचा संकल्प असणं फार कारण की महत्वाचं आहे. आपल्याला समुद्र- विजय कुबडे राजापूरवरनं प्रश्न विचारतायत. आधी ते काय म्हणतायत घेऊयात. हॅलो. हॅलो. हा. समुद्रात व्यापारी किंवा इतर मंडळी नारळ टाकतात त्यामागची भावना काय किंवा भावना काय आहे किंवा उद्देश काय, हो. आणि आज हे नारळ टाकण्याचं प्रमाण कमी आलंय त्याचं कारण काय? बरं, नक्कीच दोन्ही प्रश्न चांगले आहेत विजयजींची. भावना विचारतायत ते की नारळ आपण अर्पण करतो, आपण त्याला श्रीफळ म्हणतो आणि ते श्री म्हणजेच लक्ष्मी. काय उद्देश काय आहे त्या नारळाला किंवा श्रीफळाला विसर्जित करण्याचं किंवा देण्याचं, आणि हल्ली हे श्रीफळ देण्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालं आहे असं त्यांना वाटतंय. त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? त्याच्या पाठीमागे हे आहे की आपण श्रीफळ ज्या ठिकाणी देतो हो
त्याच्यात श्रीफळ देण्यामागे आपला काहीतरी उद्देश असतो हो. मनामध्ये हां. एक धार्मिक भावना असतात बर आणि त्या भावनेच्या पोटी आपण हा संकल्प करत असतो. खरंय. कदाचित त्याच्यात यश ये अगर न ये हम्म, पण प्रयत्न हा मुख्य आहे. हम्म, आपण म्हणतात ना, शोधा म्हणजे सापडेल. हा, याचा आपण शोध घेतला हं. म्हणजे निश्चितच आपण यशाकडे जाऊ. बरोबर. आणि आता अलीकडे जे पूजनासाठी या ठिकाणी आता प्रश्न विचारलाय हो. की व्यापारी ही पूजन करतात. हो. व्यापारी हा वेगळा माणूस नाही, माणूस एकच आहे. हो. प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाची परिस्थिती हं. ही सगळे लक्षात घेऊन तो आपलं मनोगत व्यक्त करत असतो. बरोबर बरोबर. आणि समुद्राला सगळे सारखे आहेत. हम्म, कोणी या तुमचा अहंकार सोडा आणि विलीन व्हा, हम्म, हम्म. हा समुद्राचा उद्देश आहे. खरं. आणि मला असं वाटतं हाच जर आपण उद्देश जर ठेवला हा. तर निश्चितच आपल्याला त्याच्यामध्ये मार्ग बरोबर. होईल. आणि दुसरी गोष्ट हां. की आता काय झालं की नारळाचं सातत्य सर्व चालू राहिले. हो. पण आता नारळी पौर्णिमेला आपण जर गेला रस्त्यावर ती मुलं नारळ फोडत असतात. हो हो हो. त्यांचा उत्साह वेगळा असतो आणि सगळी तरुण असतात. हा. तर तरुणांचाही या ठिकाणी ओढा आहे. हो. पण पूर्वी जो होता हा. त्याला निश्चितच थोडासा कमी बर, झालेला बर, आहे. हा. पण मात्र उत्साह कायम आहे एवढं सांगता येईल. बरं बरं. आता याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात, त्यातल्या किती खऱ्या, किती ह्या लोकांमध्ये एक श्रद्धा रुजवण्याचा भाग म्हणून. पण श्रावण हा सगळा महिना म्हणजे शंकराची आराधना करण्याचा महिना मानला जातो. श्रीफळ म्हणजे आपण लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. समुद्र मंथनातून लक्ष्मी आली होती असंही पौराणिक कथांमध्ये त्याचे उल्लेख आहेत. म्हणजे एकूणच नारळाला 3 डोळे असणं काय, शंकराचे 3 डोळे, हे एकूण जोडलं जातं. आणि साधारणतः नारळ किंवा श्रीफळ हे समुद्रामध्ये आपण त्या निमित्ताने अर्पण करतो असं म्हटलं जातं. पण आपण जसं म्हणतायत की ह्या पौराणिक कथा ज्या असतील त्या आपण सगळ्या बाजूला जरी ठेवल्या तरी उद्देश हाच आहे, एकत्र या, समुद्रासारखं मन मोठं करा, विशाल करा. आनंद साजरा करा आणि एकत्र येऊन एक भविष्यामध्ये काहीतरी चांगलं करण्याची सुरुवात, नाही का? मला जर विचारायचं ना, मगाशी आपण एक खूप छान मला किस्सा सांगितलात एका कोळ्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने. तो जर सांगितला ना तर एकूण त्याच्या मागची प्रेरणा काय आहे ती पण लक्षात येईल. सांगता येईल जरा तो? माझे एक वरळीला मित्र आहेत नाखवा, हा. कृष्णा चंदू म्हणून. बर. अतिशय सेवाभावी कार्यकर्ते आहेत ते. हा, हा. समाजाला मदत करतात. त्यांची माझी आता अलीकडेच भेट झाली. बर. आणि मग त्याच्याकडे बोलता बोलता त्यांनी म्हटलं की पूर्वी सागाच्या ह्या पडावा असायची, हो. पण आता सर्वांना ते साध्य होत नाही, मिळत नाही, काही अडचणी असतात. आता फायबरच्या होड्या आलेल्या आहेत. आता फायबरच्या होड्या आल्यानंतर त्यांनी म्हटलं की आपण एकदा फायबरची होडी घेऊया. बरं. आणि मग त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की आपण हे आता होडी आणणार, म्हणजे या होडीचा आपल्याला काहीतरी वाढदिवस साजरा करायला पाहिजे. बरं. होडीचा. होडीचा. हा, हा. तर त्यांनी मग ती होडी आणली किनाऱ्याजवळ हो. आणि क्रेनने अशी ती खाली समुद्राच्या इथे हा, अशी टच होणार हा. तेवढ्यात त्यांनी ते टायमिंग घेतलं बरं. की किती वाजता ती समुद्राचा स्पर्श केलेला आहे हा. हे टायमिंग घेऊन हा. तो त्याचा वाढदिवस. तो भटजीकडे गेला हा. आणि त्याचा मुहूर्त काढला. ओ. आणि मुहूर्त काढल्यानंतर हा. त्यांनी सामूहिक वाढदिवस सगळ्यांना आमंत्रित केलं. परिवारातल्या बरं. सगळे परिवारातले आले, हा. केक मोठा आणला आणि मग मी म्हंटल अहो घरात तुमचे मुलं आहेत. हा. म्हणजे मला मुलांचा वाढदिवस नाही करायचा आहे. बरं. माझी अन्न देवता ही आहे, वा. हा. ही लक्ष्मी आहे, हम्म. त्यांचं मला पूजन करायला वा पाहिजे. वा वा. तर मलाही वाटलं की खरोखर अशी काही जे नाखवा मंडळी आहेत हा. की काही त्यांचा संकल्प असतो. हम्म. तर म्हणे दरवर्षी आम्ही हा वाढदिवस केक आणतो, आमच्या परिवारातली लोक सगळे येतात हा. आणि वाढदिवस साजरा करतात. पण म्हणजे उद्देश काय म्हणजे की उद्देश ज्याच्यावर हा आहे हा. की आपण ज्याच्यावर आपलं चरित्र म्हणजे चारित्र हे चालू आहे, चरित्र उपजीविका ज्याच्यावर अवलंबून आहे. उपजीविका आहे, हा. त्याचंच पूजन आपण करतो, आराधना करतो. खरंय खरंय. मुलांचे वाढदिवस करायला पाहिजे. मी त्यासाठी त्यांचे पैसे बाजूला काढून ठेवले. बरोबर आहे. तेव्हा मला मी त्यांचं खरोखर अभिनंदन केले की अशी जी कल्पना जी आहे हो, हो. याच्यामुळे समाज
त्या ठिकाणी परिवर्तन होऊ शकतो. हा. तेव्हा मी त्यांना हा. हार्दिक शुभेच्छा दिल्या. हा. ते म्हणाले आता पुढच्या वाढदिवसाला आम्ही तुम्हाला जरूर बोलू. बरोबर आहे. मला वाटतं की जो कोळी बांधव आहे, तुम्ही म्हणालात की आधी वर्षा ऋतू सुरू असते आणि आपल्या ह्या सगळ्या उपजीविकेचे जे साधनं आहेत त्याची डागडुजी करण्यामध्ये पण व्यस्त असतात आणि आता हे पूर्ण झालेलं आहे. रंगरंगोटी, डागडुजी. आता समुद्रामध्ये आपण पुन्हा जायला, प्रवास करायला सुरुवात करण्याचा पण एक मुहूर्त म्हणून हा दिवसाकडे बघितलं जातं ना. पण आता काय नारळी पौर्णिमेचा आपण म्हणतो मुहूर्त, पण त्या समाजाची कामं खूप राहिलेली आहेत. खरंय का? नाही, त्याच्याकडे येऊयात. आपल्याला कीर्तिकुमार वर्तक वसईवरनं बोलू इच्छित आहेत. या सणाच्या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्याची त्यांची इच्छा आहे. ते काय म्हणतात आधी त्यांचं ऐकून घेऊया. चालेल. नमस्कार, कीर्तिकुमार वर्तक बोलतायत, बोला. मला असं म्हणायचं आहे की आजच्या पवित्र दिवशी तुम्ही हा उत्तम असा विषय घेतलेला आहे. धन्यवाद. त्याबद्दल मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे. ह्या सणाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आपण समुद्राला नारळ अर्पण करतो. हा नारळच का अर्पण करायचा, सफरचंद का नाही, दुसरं काही नाही का? याचं कारण असं आहे की पृथ्वीची उत्पत्ती झाल्यानंतरचं प्रथम फळ कुठलं असेल तर ते नारिकेल फलम. म्हणून गुरुजी ज्या वेळेला पूजा सांगतात त्यावेळेला नारिकेल फलमचं रंभा फलमचं समर्पयामी असं नेहमी म्हणत असतात. दुसरी गोष्ट महत्वाची असं आहे की आताच्या काळात जे राख्या बांधण्याचं जे फॅड निर्माण झालंय की सोन्याची राखी पाहिजे, चांदीची राखी पाहिजे, त्यापेक्षा मनाने राखी जास्त बांधली बहिणीला तर ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. चांगल्या मनाने आपण राखी बांधली पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद कीर्तिकुमारजी. खूपच मोलाची अशी माहिती आपण दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं तर त्यांनी जे सांगितलं ना की आता नारळी पौर्णिमा काय किंवा रक्षाबंधन काय, स्वरूप खूप बदललेली आहेत सणांची. आपण जे म्हणत होतो ना की उपजीविकेचं साधन म्हणून त्या सगळ्या अस्त्रांकडे, शस्त्रांकडे बघणं, त्याचं पूजन करणं किंवा श्रीफल देणं, हा जो प्रकार आहे तो शेवटी निसर्गातनं आलेला आहे. ते तुझ्याकडनं आलेलं तुलाच आपण बहाल करतोय. अशा एक ज्या भावना आहेत, या भावना खूप महत्वाच्या आहेत असं त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. आपण मगाचपासून मला वाटतं तेच सांगत आहोत की ह्या भावनांना आपण महत्व देऊयात सगळ्या सणांच्या माध्यमातून. त्यानिमित्ताने उद्या आता रक्षाबंधन येणार आहे, राखी पौर्णिमा आहे, त्याची पण एक वेगळी सणांची तयारी वगैरे सुरू असते. एक जल्लोष असतो, गीतं गायली जातात, नृत्य केलं जातं, त्यालाही खूप महत्वाचं स्थान आहे. काय सांगता येईल त्या सगळ्या गीतांच्या बद्दल, नृत्यांच्या बद्दल? या गीता आणि नृत्यांच्या बद्दल एकच आहे की आपण ज्या वेळेला ते सादर करत असतो त्यावेळेला, आपण ज्या वेळेला पाहत असतो ना त्यावेळेला आपल्या मनात देखील परिवर्तन होत असतं. आणि परिवर्तन होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि अशा माध्यमातूनच मला असं वाटतं परिवर्तनाच्या ज्या छटा आहेत या माणसाला त्याच्या जीवनामध्ये त्याला परिवर्तनाच्या दिशा मिळत असतात आणि याची मला वाटतं अत्यंत गरज आहे. खरंय खरंय. आणि त्या लोकगीतांमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीच्या कोळी गीतांना खूप महत्वाचं स्थान आहे, खूप महत्व आहे. लोकगीतांनी आपली संस्कृती कोळी गीतांनी समृद्ध केलेली आहे असंही आपण त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघू शकतो. रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारत आहेत, काय म्हणतात बघूयात. हॅलो. नमस्कार. नमस्कार. आपण खूप छान विषय आज घेतला त्याबद्दल अभिनंदन करतो मी सह्याद्री कार्यक्रमाला. माझा प्रश्न असा आहे की आजच्या या धावत्या जीवनशैलीत प्रत्येकाला वेळ कमी असतो, पण सणाचं महत्वही जपलं पाहिजे, ते महत्व टिकवले पाहिजे. या दृष्टीने प्रत्येकाने या सणाचा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन दोन्हीचा आनंद कसा घ्यावा? हो, नक्कीच आपल्या प्रश्नाला उत्तर देतील की आजची धावती बदलती जी काही जीवनशैली आहे, वेळच नाहीये कोणाला, सगळं शॉर्टकट मध्ये सण साजरी करायची आहेत. तर अशा वेळी नारळी पौर्णिमेसारखा जो सण आहे तो कशा पद्धतीने साजरा केला जावा, एकूणच सण कशा पद्धतीने साजरी व्हायला हवीत, आपल्याला काय वाटतं की ह्याच्यातनंही वेळ कसा काढावा लोकांनी? कारण की ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला वेळ मिळत नाही हे मान्य आहे, परंतु आपल्याला जर काही सामाजिक काही बांधिलकी आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ हा काढलाच पाहिजे. आणि म्हणून जर आपण काढला नाही तर मग काही परिवर्तन होणार नाही. आपण ज्या धकाधकीच्या जीवनामध्ये कामाला, नोकरीला जातो, मग ते का जातो?
तिथे आपल्याला वेळ मिळत नाही का? वेळ काढूनच आपण जातो, कारण ते उपजीविकेचं साधन आहे. हो. अशा वेळेला आपल्याला जर समाज परिवर्तन जर घडवायचं असेल तर मला असं वाटतं आपल्याला त्याच्यातलाही वेळ बाजूला काढायला पाहिजे. खरंय. आणि ते काढणं काळाची गरज आहे. नाही तर आपण नुसतं म्हणणार की आता वेळ नाही. आपण आपल्याला जर काही 4 तास लागत असेल तर अर्ध्या तासात आपण उरकून घ्यायचं. बरोबर. 6 तास तुम्ही जर काही पूजा करत राहिले तर उद्देश तोच आहे. म्हणजे याचा अर्थ की शॉर्टकट कसा काढता येईल हे अगोदर आपण त्यांनाच सांगून ठेवायचे की एवढ्या वेळात मला वेळ आहे, एवढ्या वेळात आटपा. हो, बरोबर आहे. पण त्यातनं एक वेगळा परिवर्तन स्वतःमध्येही घडणार असतं. सण समारंभ जेव्हा आपण म्हणतो किंवा त्या ज्या काही चाली रीती प्रथा परंपरा आहेत त्या साजऱ्या करत असताना जरी आपण तेवढा वेळ देऊन नाही करू शकलो तरी त्यातल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्र आहे, त्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश आहे, अशा गोष्टी आपण करायला काहीच हरकत नाही. त्याच्यासाठी थोडासा वेळ काढायला काही हरकत नाही असं आपलं मत आहे. जसं आपण मगाशी ना उल्लेख केला होता की लोकगीतांचा, कोळी नृत्यांचा एक ती थेरपी म्हटलं जाते. स्वतःला नीट आनंदी आणि सुदृढ ठेवण्याची थेरपी म्हणून म्युझिककडे बघितलं जातं, लोकगीतांकडे बघितलं जातं, त्यांच्या नृत्यांकडे बघितलं जातं. आपण काय सांगू शकता की ह्या कोळी नृत्याची आज कशा पद्धतीने खरं तर आजचं स्वरूप बदललंय का? मुख्य मला हे विचारायचंय की आज ती गीतं वाजवली जातात का? त्या गीतांवर तशा पद्धतीने ठेका धरला जातो का की आजचं स्वरूप बदललेलं आहे? काय चित्र दिसतं आपल्याला? नाही, आता काय पूर्वीपासून ज्या कोळी समाजाची जी गीतं आहेत त्या गीतामध्ये एक सांस्कृतिक ठेवा होता. हो हो. पण आता दिवसेंदिवस आपण त्याला म्हणतात की वेगळा टच द्यायचा. हो. एखादं जर गीत असेल ते गीत आपण म्हणत असतो त्यावेळेला तो माणूस त्याच्यामध्ये तल्लीन होतो. पण आता या धकाधकीचे जीवन त्यांना वेगळंच टच दिला तर ते जरा त्याच्यातला जो काही रस आहे तो आपल्याला मिळणार नाही. खरंय खरंय. तर यासाठी वेळ काढून या अशा नृत्याच्या याने माणसामध्ये परिवर्तनही होतं. बरं, पण आधुनिक मुलांना जरा वेगळा ठेका हवा असतो. आता त्याच्यात आपल्याला थेरपी बदलायला पाहिजे. बरं बरं. हे तर त्याचं हेच आहे का तेच आपण हे करत गेलं तर थोडेसे जे तरुण वर्ग आहे तो नाराज होऊ शकतो. नाराज होऊ तर शकतो. त्याच्यामुळे काळानुसार आपणही थोडंसं बदलायला काही थोडासा हरकत त्याच्यात नाही. बदल करून नक्की. तो जर आपण केला तर मला वाटतंय त्याचा मध्यबिंदू आपल्याला मिळू शकेल. म्हणजे तरुणांचाही याकडे ओढा होईल आणि आपलं जे काही सांस्कृतिक जे काही वातावरण आहे त्याला, कारण की काय जसं आपण वातावरण निर्मिती करू त्याप्रमाणे घरात परिवारावर संस्कार होतात. खरंय खरंय. आणि संस्कार होणं ही काळाची गरज आहे. आणि हेच ध्येय ठेवून आपल्याला त्या दृष्टीने या सणांकडे बघायला पाहिजे. बरोबर. मगाशी ना एक प्रश्न आला होता की हल्ली हे श्रीफळ अर्पण करण्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालंय असं वाटतं का? असं आपल्याला काही दृश्य दिसलंय का? बरं, दुसरं त्याच्याच अनुषंगाने की हे सगळे सण समारंभ रीती आपण साजरे करत असताना, पूर्ण करत असताना एकूणच पर्यावरणाचा विचार करणं ही देखील खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एक समुद्र किनारा स्वच्छ करणं हा या निमित्ताने घडणारा भाग आहे असं वाटतं का? काय आपलं मत? जरूर, कारण की याची मला असं वाटतं की समुद्र किनारी आपण पाहिलं तर अलीकडे त्या ठिकाणी बऱ्याचशा प्लॅस्टिकच्या पिशव्यात आणि दिसतात. त्याच्यामुळे म्हणजे ज्याला आपण जे पर्यावरण म्हणतो ना त्या प्रदूषण होत असतात. पण मला सांगायला अभिमान वाटतो की काही ज्या सेवाभावी संस्था आहेत, शाळा आहेत, त्या मुलांना श्रमकामाकरता इथे आणतात. बरं. आणि ती आनंदाने ते करतात आणि त्यात समुद्र सपाट जो किनारा आहे तो स्वच्छ करण्याला मदत करतात. बरं. आम्ही नकळत तिथे कचरा टाकत असतो पण सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी तन मन धनाने काम करत असतात आणि हीच खरी गरज आहे. म्हणून अशा
विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काही परिवर्तन कार्यक्रम, नवीन उपक्रम घेऊन हे आपल्याला साध्य करता येईल. अगदी खरंय. आणि मला वाटतं कोळी बांधव या दिवशी या निमित्ताने जो किनारा स्वच्छ करतो, कारण तो समुद्र म्हणजे त्याचा देवता आहे, एक नागरिकांना त्या निमित्ताने संदेशही अशा सणांच्या माध्यमातून द्यायला हवा असं वाटतं का, की तुम्ही समुद्र किनारी एक सैरसपाटा म्हणून, मजा म्हणून येणार आणि तिथे घाण करणार, तर ते न करता तुम्ही त्याला स्वच्छ ठेवा, हा एक संदेश त्या निमित्ताने कोळी बांधव आजच्या सणाच्या निमित्ताने सगळ्यांना देतोय, असंही आपण त्या अनुषंगाने पण या सणाकडे बघू शकतो, नाही का. एक असा प्रश्न विचारायचा, म्हणजे आजच्या दिनाच्याच निमित्ताने कोळी बांधवाविषयी आपण बोलतोय, हल्ली आपण हे परंपरागत जो व्यवसाय आहे कोळी बांधवाचा, त्याच्यापेक्षा तरुण मंडळी नोकरी, व्यवसाय वेगळ्या कडे वळण्याचा त्यांचा ओढा दिसतो आहे. काय कारण वाटतात आपल्याला याची? म्हणजे ही परंपरा जी आहे कोळी बांधवांची, परंपरागत जो व्यवसाय आहे तो कमी होत चाललेला आहे का? तरुण त्याच्याकडे जास्त येत नाहीयेत का? वेगळ्या व्यवसायाकडे वळतायत का? आपलं काय म्हणणं आणि त्याचं कारण काय वाटतं? पण मला असं वाटतं की हा आपण म्हणतो तरुणांकडे याच्याकडे आपल्याला काही उपक्रम देता येत नाहीत. जर त्यांना काही नवीन आपण उपक्रम दिले तर निश्चित ते पुन्हा वळू शकते, ते येऊ शकेल. पण असं आता अलीकडे काय झाले की प्रत्येकाला वेळ मिळत नाही आणि काहींना या कामामध्ये रस नसतो. तर अशा वेळेला ज्या काही सेवाभावी संस्थांचे उपक्रम असतात त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या अनुषंगाने तरुणांना काहीतरी आकर्षक अशा गोष्टी दाखवाव्या लागतील या व्यवसायाच्या संदर्भातल्या, तर ते पुन्हा वळतील असं आपण त्यांच्या पुढे आपल्याला काहीतरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे. अगदी बरोबर. आणि तो तरुणाचं त्याकडे आकर्षित झाले पाहिजे. तर असा काही आपण मध्यबिंदू काढला पाहिजे, तरच ते परिवर्तन होऊ शकेल. नुसतं आपण म्हणतो पारंपरिक चालत आल्यात असं म्हणतो, पण त्याला आपल्याला काही वेगळा टच देता येईल का, हाही प्रयत्न करायला पाहिजे. तेव्हा ही जी सूचना आहे की आता मला असं वाटतं की हळूहळू याच्यामध्ये परिवर्तन होत जाईल असं मला वाटतं. नक्कीच आपण असं आशा करूयात आजच्या शुभ दिनी. एक पुराणामध्ये असं एक उल्लेख किंवा कथा आढळते की पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधली, त्याला भाऊ केलं आणि नारायणाची मुक्तता केली. तो दिवस म्हणजे श्रावणी पौर्णिमा. आता ह्या अशा ज्या काही कथा, परंपरा, जे काही प्राचीन आपल्याकडचं साहित्य म्हणा किंवा प्राचीन संदर्भ म्हणा, ते तरुणांपर्यंत जाणं, तरुण वर्गाला ती माहिती होणं, त्याची हे एक साधारणतः असा एक उद्देशही असतो या सणांच्या निमित्ताने, नाही का. आता हा जेव्हा सण साजरा केला जातो आजच्या काळामध्ये देखील, तर आपण नारळ वाहतो. मी असं ऐकलेलं आहे की नारळाच्याच पासून अनेक पदार्थ बनवले जातात किंवा तरुण मंडळी, तरुण मुली ज्या आहेत त्या पारंपरिक वेशभूषेमध्ये येतात. कशा पद्धतीने साजरा केला जातो, जरा परंपरा कशी जपली जाते त्याविषयी सांगता येईल? नाही, आता काय आपण पाहिलं तर नारळ याला वेगळं महत्व आहे. बरं. आपल्या हिंदू धर्मामध्ये एक चांगलं म्हणजे ज्याला चांगलं प्रतीक हे आपलं शुभाचं प्रतीक मानलं जातं. आणि अशा वेळेला नारळाच्या याच्यात अनेक नारळी पौर्णिमेला पदार्थ बनवतात. नारळ आपल्याला दिसतो, पण नारळाचं जर म्हटलं ना तर नारळापासून खूप पदार्थ मिळतात. बरं. या याच्यात तर नारळाच्या याच्यात कोणी त्या दिवशी नारळी पाक करतात, नारळाचं, नारळाच्या वड्या करतात याच्यामध्ये. म्हणजे पदार्थामध्ये नारळाचा जास्तीत जास्त वापर करणं आणि त्याचा प्रसाद घेतात. बरं. हा आता काही जिथे ज्या सेवाभावी संस्था आहेत ना, ते तिथे नारळाचा प्रसाद घेऊन येतात आणि कोणी त्यांना सांगत नाही, पण ते त्याचं वाटप करतात. असा युवा विभाग एक आहे, ते दरवर्षी युवा विभागातर्फे त्या ठिकाणी नारळीचा प्रसाद दिला जातो. तर अशा काही लोक सेवाभावी वृत्तीने कसे या पुढे येतील याचा आपल्याला थोडासा विचार करायला हवा. बरं, तरुण मुलींचा जो काय आहे वेशभूषेच्या संदर्भामध्ये काही सांगता येईल? आता तरुण मुली ज्या कॉलेजला जातात त्यांचा ह्याकडे ओढा म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी ज्या वेळेला नारळ शिरवायला जातात ना, त्यावेळेला ह्या तरुण मुलींना कोळी
वेशभूषा करतात. बरं, पारंपरिक अगदी तशाच पारंपरिक पद्धतीने. वेशभूषा हो, करतात हो. आणि त्या आनंदाने हा. त्या मिरवणुकीमध्ये नाचत असतात. त्या पालखीच्या त्या सोबत. कधी अशा नाचत नाही, पण एक उत्साह असतो त्यांच्यामध्ये हो, हो. की इतर मैत्रिणी बरोबर असतात हा. आणि देहभान विसरून हा. त्या ठिकाणी नृत्य करत असतात हा. आणि एक आगळा आनंद त्यावेळेला दिसतो. एक दृश्य बर, त्या दृष्टीने. पालखीचं स्वरूप कसं असतं? पालखीमध्ये श्रीफळ कशा पद्धतीने, म्हणजे कलशाच्या स्वरूपात ठेवलेलं असतं, कसं असतं त्याचं आता स्वरूप? ते पालखी जे निघतात हो ते पालखीच्या याच्यामध्ये श्रीफळ जे असतं हो. ते अगोदर बाहेर पूजा करतात. बरं. पूजा केल्यानंतर त्याचा जो श्रीफळ आहे हो. ते श्रीफळ उचलून त्या पालखीच्या ठराविक ठिकाणी हं. ते श्रीफळ ठेवायचं बरं. आणि ते श्रीफळ ठेवल्यानंतर मग त्या सगळं ही विधी झाल्यानंतर मग ती पालखी उचलली जाते आणि मग प्रस्थान सुरू होतं त्यांचं. बरं बरं, मग अशी ते समुद्राच्या पद्धत. दिशेने ते घेऊन जातात. आणि मग ते त्याच्यात बँड वगैरे असतात, वादंत्री असतात, काही तरुण मुली तरुण नाचत असतात हो. आणि त्या पारंपरिक वेशामध्ये असतात. हे विशेष. हो, हे विशेष आणि आहे. ते हे सगळं बघण्यासाठी बाहेरची लोकही येतात हो बघायला हो. की आपल्याला वरळीमध्ये नृत्य आणि विसर्जन आहे हा आगळा वेगळा कार्यक्रम असतो खरंय, खरंय. आणि त्यांचा एक उत्साह असतो आणि खरोखरच चांगला पद्धतीने सगळ्या सेवाभावी संस्था एकत्र येतात हो. आणि हा करतात. याच्यामध्ये ना मला स्त्रियांचा, कारण आज आपण सखीच्या मंचावरनं बोलतोय या विषयाच्या संदर्भामध्ये, स्त्रीच्या मनामधली असणारी जी काही धाकधूक असते की एक कोळी जी असतो तो जेव्हा सागरामध्ये जातो आणि तो बरेच काळ तो सागरामध्ये आपल्या व्यवसायानिमित्त जात असतो, तेव्हा ती ते घरी ज्या बायकांची धाकधूक असते आणि धगमग असते ती सगळी या सणाच्या निमित्ताने एक सागराजवळ विनंती करणं असेल की आमच्या माणसांची तू रक्षा कर, हा जो काही भाव आहे सगळा तोही त्याच्यामध्ये आहे का? स्त्रियांच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर कोळी स्त्री कशा पद्धतीने या सणाकडे बघते? काय काय सणाचं हे की त्या अनेक संकटाला त्या तोंड देऊन पुढे येत असतात. हो हो. पण नारळी पौर्णिमा असा सण आहे की त्याच्यातून अंधारातून प्रकाश असा त्यांना सापडतो की सर्वत्र अंधार जरी असला तरी आजच्या दिवसाला आम्हाला प्रकाशाची दिशा मिळते. हो हो. आणि त्या दृष्टीने भगिनी वाट पाहत असतात आणि त्याच्याच दृष्टीने जो म्हणजे ज्याचा जो नाखवा आहे हो. जो होळी करतात हो. त्याला 50% महिलेची साथ असते. वा वा. आणि ती संकटाची पर्वा न करताना ती पुढे जात असते त्याच्यात हो. आणि त्याला प्रोत्साहित करत असते का तू पुढे चल, मी मी तुझ्या तुझ्या बरोबर पाठीशी आहे. आहे. खरंय. आणि ही जी भावना आजच्या दिवशी आपल्याला दिसते याच्यात. आणि अशीच मला वाटते आज काळाची गरज आहे. हो खरंय. आपण जे म्हणतो आपण ना, जे स्त्री पुरुष म्हणतो आज आपण हे सगळ्या काय- क्षेत्रामध्ये काय- बरोबरीने आहे, तर तो भाग पण आपल्याला इथे कुठेतरी दिसून येतो. आणि याच्यामध्ये जसे की प्रत्येक पुरुषाच्या मागे हो. एक स्त्री असते, खंबीरपणे उभी खंबीर असते. आणि हे दृश्य हा. आज आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा. पाहायला मिळते. खरंय, अगदी खरंय. आम्हाला ना प्रेक्षकांचा मगजपासून सतत एक प्रश्न येतोय की कशा पद्धतीने हा नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. मला वाटतं आपण सांगताच आहात, पण एक तरी जाता साधारणतः क्रम सांगता येईल या सणाचा, कशा पद्धतीने सुरुवातीला काय केलं जातं, कशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो. प्रेक्षकांची अशी विनंती आहे. नाही, आता नारळी पौर्णिमेच्या दिवशी विसर्जन करायला जायचं हो. म्हणजे त्याच्या अगोदर त्याचं पूजन केलं जातं. हो खरंय. पूजन केल्या झाल्यानंतर तोच ना श्रीफळ जे आहे ते पालखीमध्ये आणतात. पालखी सजवलेली असते फुलांनी वगैरे बरं. हा. त्या ह्याच्यात. आणि मग त्या श्रीफळाला नारळाला मुलामा सोना त्या लावलेला असतो. बरं. पूर्वीच्या वेळी सोनं हो, असायचं, सांगितलं पण आता आपण ते. दिवसेंदिवस जी परिस्थिती बदलल्यामुळे हो. मुलामा लावला जातो, त्याची पूजन केली जातं हो. आणि मग तो नारळ हातात धरून त्या पालखीमध्ये त्याची प्रतिष्ठा केली जाते. आणि मग ते काही जमाती असतात त्या एकत्र येतात, त्यांचाही नारळ किंवा स्वतंत्र जमातीचा वेगळा नारळ असतो, अशा सगळ्याचे असतात. पण ते नारळ त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर मग वादत गादत त्या मिरवणुकीने तो समुद्र किनारी जातो. मग त्याच्यामध्ये महिला उत्साहाने नाचतात, स्त्रिया नाचतात, पुरुष नाचतात आणि त्या पारंपरिक वेशात असतात. हे दृश्य
आजच्या दिवशीच आपल्याला त्या ठिकाणी दिसतं याच्यामध्ये. आणि हे मला असं वाटतं त्याच्यामध्ये आपण जी काही राष्ट्रीय एकता म्हणतो ना, सर्व धर्म समभाव, त्याचाही या ठिकाणी दिसतं. बरेच लोक, आता मगाची प्रश्न आपल्याला विचारला होता की कोळ्या लोकांनीच ह्याचा सण साजरा करायचा का, पण अन्य लोक आता साजरं करायला लागतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सर्व धर्म समभाव ही वृत्ती आता वळावत चालली आणि हीच आपल्याला याची गरज आहे खरंय आजच्या दृष्टीने. अरे वा, खूपच छान. आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने खूप चांगली माहिती आम्हाला आपण पुरवलेली आहे. एक चांगला संवाद झाला त्या निमित्ताने. आणि सगळ्या सणांचा उद्देश शेवटी हाच आहे, एकमेकांना भेटा, संवाद करा एकमेकांशी, जो आजकाल होत नाही. आज कुटुंबामध्ये होत नाहीये तर बाहेरच्या जगाशी फारच तुटल्यासारखा झालाय. हा या सणांच्या पाठीमागचा उद्देश असतो. सगळे सण आमच्याकडचे हेच सांगतात की एकत्र या, सामूहिकरित्या ते साजरे करा. तर तसाच आजचाही सण साजरा केला जातो आणि उद्याचाही तेवढाच महत्वाचा दिवस आहे. मंडळी, उद्या रक्षाबंधन आहे. भाऊ बहिणींसाठी एक विशेष दिन आहे, आपण सगळे ते जाणता. उद्याचा आमचा सखी सह्याद्रीचा कार्यक्रम त्यावरच आधारित आहे. कोणता आहे बघा, उद्याचा आमचा कार्यक्रम आहे बंध नात्यांचे. याच्यामध्ये सहभागी होणार आहेत सुदेश भोसले, सुप्रसिद्ध गायक, आणि त्यांची भगिनी बहीण कलाशंकर पटनाईक या देखील याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत. तेव्हा उद्याचा कार्यक्रमही असाच सणाच्या निमित्ताने आणि अत्यंत भावपूर्ण असा आमचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये सहभाग घ्या, प्रश्न विचारा आणि असेच कार्यक्रम चांगले चांगले सखी सह्याद्रीचे आपण कायम आणि नित्याने बघत राहा अशी विनंती आहे. खरं तर आज आपण आलात आणि खूपच चांगली मोलाची अशी माहिती दिलीत. पण मला वाटतं जाता जाता मंडळींना आजच्या निमित्ताने आजचं जे गीत आहे तेही ऐकवणं तेवढंच गरजेचं आहे. ते एक कोळी गीत आपण ऐकूयात आणि मंडळी आजच्या कार्यक्रमाची इथेच सांगता करूयात. धन्यवाद.